Hello, dear student. Good day, everybody. Dear student, we know we start Math Second, and in Math Second, we start chapter first. Name of that chapter: Basic Concept in Geometry. भूमितीतील मूलभूत संबोध जे आहे त्याला मूलभूत संबोध म्हणतो आपण. हे भूमितीमध्ये कोणते आहेत हे जे प्रकरण आहे पहिलं, या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. In this chapter we are going to see the basic concept, that is a point, line and plane. What is meant by line, what is meant by plane, what is meant by point. Then we see the coordinate of points and the distance. म्हणजे बिंदूंचे निर्देशक आणि अंतर हे कशा पद्धतीने काढायचं. व्हॉट इज मीन बाय कोऑर्डिनेट अँड व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स. हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. देन फॉर्म्युला टू फाइंड द डिस्टन्स ऑफ टू पॉइंट्स. देन वी ऑल्सो सी द बिटवीननेस, दरम्यानता. देन टुडे वी आर गोइंग टू सी and solve some examples in practice set 1.1. Question number 1 here. Find the distance with the help of number line given below. खाली आपल्याला संख्या रेषा दिली, त्या संख्या रेषेच्या आधारे आपल्याला अंतर शोधायची. दोन बिंदूंमधील अंतर आपल्याला काढायची. Here we are give a number line, means O represented 0, means O is the coordinate of 0. Then A represent 1, or 1 represent A, 2 represent B, 3 represent C, 4 represent D. Therefore E is the coordinate of 5, F is the coordinate of 6, K is the coordinate of -3, P is the coordinate of -4, Q is the coordinate of -5. Okay. Then to find distance between BE, to find distance BE, म्हणजे B आणि E या दोन पॉइंट मधील डिस्टन्स आपल्याला काढायचे. हेअर पॉइंट B, हेअर पॉइंट E. We find distance BE. How to find distance BE? We know that when we find distance between two points, we subtract the larger coordinate minus lower coordinate. Here we know coordinate of point B. Coordinate of point B is a 2. Here we write 2. Then coordinate point E. Coordinate of point E is a 5. Then we know that 5 greater than 2. 5 ही संख्या 2 पेक्षा मोठी. जे बिंदूंचे निर्देशक आहे त्या बिंदूंच्या निर्देशकामधून मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला की आपल्याला दोन बिंदूंमधील अंतर मिळतं. इथं बी बिंदूचा निर्देशक 2 आहे, ई बिंदूचा निर्देशक 5 आहे. 5 हा 2 पेक्षा मोठा आहे, मीन्स 5 इज ग्रेटर दॅन 2. देअरफॉर डिस्टन्स बी इज इक्वल टू 5 मायनस 2, मीन्स डिस्टन्स बी इज इक्वल टू 3. देअरफॉर डिस्टन्स बी इज इक्वल टू 3. हे डिस्टन्स आपण फाइंड आउट करतो. इथं दिलेले जे पॉइंट आहेत त्यातल्या कोणत्याही दोन पॉइंट मधील डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर हे फाइंड आउट करताना आपल्याला मोठ्या कोऑर्डिनेट मधून फक्त लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा असतो. फॉर एक्झाम्पल 0 आहे. 0च्या राईट साइडला जेवढे कोऑर्डिनेट असतील ते मोठे मोठे होत जातात. मीन्स 0 इज लेस दॅन 1, 1 इज लेस दॅन 2, 2 इज लेस दॅन 3, 3 इज लेस दॅन 4, 4 इज लेस दॅन 5, 5 लेस दॅन 6. म्हणजे 0 1 पेक्षा लहान, 1 2 पेक्षा लहान, 2 3 पेक्षा लहान, 3 4 पेक्षा लहान असे. देन लेफ्ट साइड ऑफ 0 ऑन नंबर लाइन the number is a decreases, means -1 is a less than 0, -2 less than 1, -3 less than -2, -4 less than -3, -5 less than -4.
म्हणजेच वजा 1 ही 1 पेक्षा लहान आहे, वजा 2 वजा 1 पेक्षा लहान आहे, वजा 3 वजा 2 पेक्षा लहान, वजा 4 वजा 3 पेक्षा लहान, वजा 5 ही वजा 4 पेक्षा लहान आहे. ओके, देन वी सी सेकंड एक्झाम्पल डिस्टन्स PC. आता नंबर लाईन वरती कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इज -4 आहे. ओके, देन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C इज 3. म्हणजे P चा कोऑर्डिनेट -4, P चा निर्देशक -4, C चा कोऑर्डिनेट 3. वी नो in these two number which is a greater number. We know that 3 is a greater than -4. म्हणजे 3 ही संख्या वजा 4 पेक्षा मोठी आहे. means 3 is a greater than -4. Therefore distance PC, here we find the distance PC, means distance PC is equal to larger number 3, means coordinate of C3 means 3 minus -4. Okay, means -4 means +4. Therefore 3 plus 4 means distance PC is equal to 7. ओके, म्हणजे या पद्धतीने आपल्याला कोणतंही एक्झाम्पल दिलं तर ते सहजपणे त्या दोन पॉइंट मधील डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, मीन्स डिस्टन्स PC is equal to 7. Then question number 2, if the coordinate of A is x, here if coordinate of A is x and B is y, find distance AB. If coordinate of A is x, x चा coordinate A चा coordinate x आहे आणि B चा coordinate y आहे, find the distance AB. Here x is equal to 1 and y is equal to 7, means x that is the coordinate of A, y that is the coordinate of B, but x is equal to 1 and y is equal to B. Then our example, coordinate of point A is means x is equal to 1, then coordinate of point B is y means y is equal to 7. Then we find the distance AB. आपल्याला distance AB म्हणजे A आणि B बिंदू मधील अंतर काढायचे. आपल्याला दोन्हींचे कोऑर्डिनेट दिले. x चा कोऑर्डिनेट आहे सपोज 1, y चा आहे 7, means coordinate of A 1, coordinate of B 7. Okay, we know that 7 is greater than 1, म्हणजे 7 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे आपल्याला माहिती, means 7 is greater than 1, means distance AB is equal to, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करतो आपण, means distance AB is equal to 7 minus 1, means distance AB is equal to 7 minus 1 means 6. Therefore distance AB is equal to 6. Okay, then here we know A is x and B is y, means coordinate of A is x and coordinate of B is y. Here x is equal to 6, y is equal to -2. We know that coordinate of A is x, coordinate of B is y, but here x is equal to 6 and y is equal to -2, means coordinate of point A is means x is equal to 6 and coordinate of point B means y is equal to -2. We know 6 is greater than -2. 6 ही संख्या वजा 2 पेक्षा मोठी. Okay, means 6 is greater than -2. Therefore distance AB. आता आपल्याला डिस्टन्स AB फाइंड आउट करायचे. AB फाइंड आउट करताना आपण मोठा कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करतो. मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे आपला 6, लहान कोऑर्डिनेट -2. Therefore distance AB is equal to 6 minus in bracket -2. Okay, means 6 here minus plus 2. Therefore 6 plus 2 is equal to 8. Therefore distance AB is equal to 8. म्हणजेच A आणि B मधील अंतर किंवा A आणि B बिंदू मधील अंतर 8 आहे. ओके, then question number 3, from the information given below find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. लक्षात घ्या, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खाली आपल्याला माहिती दिलेली, फाइंड विच ऑफ द पॉइंट बिटवीन
the other two. कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. if points are not collinear state so, म्हणजे कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे आणि जर ते एकरेषीय नसतील तर का एकरेषीय नाहीत किंवा असतील तर का एकरेषीय आहेत. ओके. आता आपल्याला डिस्टन्स पी आर दिले तर 7, डिस्टन्स पी क्यू दिलं 10, डिस्टन्स क्यू आर दिलं 3. ओके. मीन्स डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3. मीन्स डिस्टन्स पी आर 7, डिस्टन्स पी क्यू 10, डिस्टन्स क्यू आर 3. आता आपल्याला तिन्ही डिस्टन्स दिले आणि कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे किंवा ते बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही कसे ओळखायचे. एकदम साधा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. सर्वात मोठं डिस्टन्स जे आहे त्या सर्वात मोठ्या डिस्टन्स इतकी उरलेल्या दोन डिस्टन्सची बेरीज जर असेल तर ते तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत, अदरवाइज नो. आता इथं सर्वात मोठं डिस्टन्स पी क्यू आहे. ओके. पी क्यू किती 10 आहे आणि इथं पी आर किती 7 आणि क्यू आर किती 3. म्हणजे 7 + 3 इज इक्वल टू 10, म्हणजे 10 इज इक्वल टू 10. therefore these 3 points are collinear points. But how to solve? कसं सोडवायचं ते. means distance PR, here distance PR 7 means distance PR plus distance QR. okay, PR plus QR is equal to 7 plus 3 means distance PR plus distance QR is equal to 10. Here sum of these two distance 10 and distance PQ is equal to 10. okay, means distance PR plus distance QR is equal to distance PQ. म्हणजेच दोन डिस्टन्सची बेरीज ही मोठ्या डिस्टन्स इतकी आहे. मीन्स पॉइंट पी आर क्यू आर कोलिनियर पॉइंट्स, म्हणून ते तिन्ही बिंदू एकरेषीय आहेत. ओके. मीन्स आर इज अ बिटवीन पी अँड क्यू, म्हणजेच आर बिंदू हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. वी राईट सिम्बॉलिकली पी डॅश आर डॅश क्यू और क्यू डॅश आर डॅश पी. ओके. Then distance D5, distance EF 8 and distance DF is equal to 6. Okay. Here distance D5, distance EF 8, distance DF 6. We know that 8 is the larger number, but 5 plus 6 that is 11. 11 is not equal to 8. Therefore these 3 points are not collinear points. But here we solve this. Means distance DE plus distance DF, DE plus DF is equal to 5 plus 6 is equal to 11. Okay. Means distance EF is equal to 8 but larger distance is 8. म्हणजे या दोन लहान अंतरांची बेरीज 5 + 6 किती झाली 11. सर्वात मोठं अंतर किती आहे EF 8 आहे. EF is equal to 8. Means distance DE plus distance DF not equal to distance EF. म्हणजेच लहान दोन्ही अंतरांची बेरीज 11 येते. ही 8 बरोबर नाही, दोन्ही अंक जुळत नाही. therefore point DEF are not collinear. म्हणून हे तिन्ही बिंदू एकरेषीय नाहीत. म्हणजेच एकरेषीय असण्यासाठी महत्वाचं काय तर मोठ्या अंतरा इतकी लहान दोन अंतरांची बेरीज पाहिजे. मीन्स ती तशी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून आपण हे तिन्ही बिंदू एकरेषीय नाहीत असं म्हणतो. ओके. देन टुडेज होमवर्क. हेअर सॉल्व दी फॉलोइंग क्वेश्चन्स इन प्रॅक्टिस सेट 1.1. 1.1 प्रॅक्टिस सेट जो आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 मधील हे दोन सब क्वेश्चन सोडवायचे, क्वेश्चन 2 सॉल्व करायचा आणि क्वेश्चन 3 मधील हे दोन एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके. थँक्यू.